आपण दिल्लीतील हे दृश्य बघतोय। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अखेरचा प्रवास सुरू झालेला आहे। थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। अर्थभास्कराला अखेरचा निरोप दिला जातोय। दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात त्यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अखेरचा प्रवास सुरू झालेला आहे। शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। अर्थभास्कराला अखेरचा निरोप दिला जातोय। शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार आता थोड्याच वेळात होणार आहेत। केंद्र सरकारनं देशभरात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा देखील जाहीर केलेला आहे। मनमोहन सिंग यांचा अखेरचा प्रवास सुरू झालेला आहे। थेट आपण बीडमध्ये जाऊया। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बोलतायत। झालाय असा आरोप अंजली दमाने यांनी केलाय। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना अशी माहिती मिळाली की बीडमधील ज्येष्ठ नेत्यांनी असं काही तपशील त्यांच्यापर्यंत पोहोचले। तो त्यांच्याकडे तपशील असेल तर त्यांनी गृहमंत्र्यांना द्यावा, त्याच्यावर मला अधिकचं काही बोलायचं नाही। वाल्मिक कराड फरार असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे। मोर्चामध्ये मनोज जरांगे देखील सहभागी होणार आहेत। सरपंच देशमुखांच्या हत्येचा बीडमध्ये निषेध केला जातोय। आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा निघणार आहे। फरार आरोपी आणि मुख्य सूत्रधाराच्या अटकेच्या मागणीसाठी हा सर्वपक्षीय मूक मोर्चा आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत। बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। अगदी सर्वपक्षीय मोर्चा आहेत। बीड जिल्ह्यातील आमदार देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत। त्यामध्ये संदीप क्षीरसागर असतील किंवा आष्टीचे सुरेश धस असतील। यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये मोठा मोर्चा निघतोय आणि या मोर्चासाठी मराठा आंदोलक जरांगे पाटील देखील निघाले। स्वतः जरांगे पाटील शेवटी आता जर तुम्ही एवढे भयानक हत्या होऊन जर न्याय देणार नसते तर जनता सहन करणार नाही। जनता राज्यभरातली आता बाहेर पडणार। काल रेणापूरला झालाय, आज बीडमध्ये, आता हे लोन राज्यभर जाणार। पाटील मुख्यमंत्री वेळोवेळी सांगतात की कोणालाही यामध्ये सोडलं जाणार नाही, तरीही आज 19वा दिवस उजाडला, अजून सगळे आरोपी जेरबंद नाही। मुख्यमंत्री सांगते सोडणार नाही, पण धरलंच कोणाला नाही, सोडितो कोणाला? धरलंच कोणाला नाही, त्यांचं सोडायचा का प्रश्न? तुम्ही म्हणता चौकशी करतोय, चौकशी करता कोणाची? आरोपी धरला तर त्याची चौकशी करताल ना, आरोपीच धरला नाही, चौकशी कोणाची करता? लेकिन आपल्या हाक दिली, जिल्ह्यातले मराठी बैठका घेऊन जिल्हाभरी आता मोर्चे सुरुवात करा।
हे लोन प्रत्येक जिल्ह्यात राज्यातल्या झालं पाहिजे मोर्चाचं. कोणाची वाट बघू नका. आपण आपल्या जिल्ह्यात बैठक घ्या आणि मोर्चाची तारखी जाहीर करून मोर्चा सुरू करा. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. फरार आरोपी आणि मुख्य सूत्रधाराच्या अटकेची मागणी करण्यात आलेली आहे. मनोज जरांगे हे देखील सहभागी होणार आहेत आणि आता बीड नंतर राज्यभरात असे मोर्चे निघतील. मराठ्यांनी तयारीला लागावं असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी हा सर्वपक्षीय मोर्चा असणार आहे. संपूर्ण देशमुख कुटुंबीय देखील तिथं दाखल झालेला आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून संभाजीराजेंनी मंत्री धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय. वाल्मिक कराडला अद्याप अटक का केली नाही असा संतप्त सवाल माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी विचारलेला आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही असं देखील ते म्हणालेत. वाल्मिक कराड या मोर्चाला संरक्षण देणारे इथले मंत्री ह्यांची अजून मंत्रिपदातून हक्कलपट्टी का झाली नाही, त्यांनी राजीनामा का दिला नाही, की तो खरा आरोपी जो आहे त्याला वाल्मिक कराडाला अटक करा. स्वतः पंकजा मुंडेंनी सांगितलं त्यांच्या सभेत की वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंचा पान हलत नाही. माजी खासदार छत्रपती संभाजीराजेंनी वाल्मिक कराड जे धनंजय मुंडेंचे निकटवर्ती आहेत त्याच्यावरून निशाणा साधलेला आहे. मुंडेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही असा घणाघात संभाजीराजेंनी केलेला आहे. आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आता धारेवर धरलेला आहे. सगळ्यांचा निशाणा धनंजय मुंडेंवर आहे. कारण धनंजय मुंडेंचे निकटवर्ती वाल्मिक कराड हेच या हत्येचे सूत्रधार आहेत असा आरोप आहे. सुरेश धस यांनी तर बीडचा कारभार वाल्मिक कराडच पाहत होते असा आरोप केलेला आहे. आणि आपण आता बघतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मूक मोर्चाला सुरुवात होणार आहे. आपण थेट जाऊया बीडमध्ये. आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आहेत. माधव, या सर्वपक्षीय मूक मोर्चाला आता सुरुवात झाली आहे का? कसा प्रतिसाद मिळतोय? सगळ्या पक्षातले नेते आलेत का? आणि बीडमधले सगळे आमदार आहेत का? गिरीश, अर्ध्या तासामध्ये या मोर्चाला सुरुवात होईल. मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी बीड जिल्ह्यातील त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून लोक आलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हे सगळे आता बसलेले आहेत. काही नेते आलेले आहेत, काही शहरात आलेले आहेत आणि थोड्याच वेळात या मोर्चामध्ये ते सहभागी होतील आणि मोर्चाला सुरुवात होईल. मात्र या मोर्चामध्ये नेत्यांसोबतच सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांसोबतच सर्वसामान्य लोक जे बीड जिल्ह्यात आहेत, ज्यांना न्याय हवा आहे, न्याय मागण्यासाठी आलेत, ते मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत. आणि यामध्ये महिलांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. कारण गेल्या 18 दिवसांपासून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्या, त्यांना न्याय मिळावा ही मागणी करत सगळ्यांचा आक्रोश होता. आणि तो आक्रोश आज अत्यंत शांततेनं मोर्चाच्या माध्यमातून सरकारला दाखवण्यात येणार आहे. आणि यामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळेजण सहभागी झालेत. आपण काही महिलांशी बोलूयात. ताई, तुमच्या हातामध्ये हा काळा झेंडा, हातात काळी फीत लावलेली आहे आणि तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी बसलात, काय सांगाल? सर्वप्रथम मी सर्वांना असं म्हणू इच्छिते आपल्या चॅनलला की आम्ही इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर यासाठी बसलेलो आहोत की आम्हाला न्याय पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी अमानुष घटना आपल्या बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे, परत याची पुनरावृत्ती नको. इथं गुंडगिरीचं वातावरण वाढत आहे. सर्वांना माहिती आहे की गुंड कोण आहे. आमची फक्त एवढीच मागणी आहे की जे अमानुष कृत्य झालेलं आहे आणि ह्या घटना परत नको, त्या चौकशीसाठी CID चौकशी लागलेली आहे. बघतो आपण बीडमध्ये संतापाचं वातावरण आहे. बीड नंतर आपण पुन्हा एकदा नवी दिल्लीमध्ये जाऊया, कारण माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातो आणि अगदी काही वेळातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
भैया आते रहिए आते रहिए आते रहिए आते रहिए। आशीष भैया थोड़ा जाओ 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 जाओ। हम लोग साइड से हैं ना, मैं बिल्कुल साइड इसीलिए। डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय। शासकीय इतमामात निगमबोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। देशाच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या या महान नेत्याला अखेरचा निरोप दिला जातोय, ज्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं, जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या मार्गावर नेलं। त्या महान नेत्याला अखेरचा निरोप दिला जातोय। थोड्याच वेळात त्यांच्यावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार केले जातील। काँग्रेसनं मागणी केली आहे की जिथे अंत्यसंस्कार होतील तिथेच त्यांचं स्मारक उभारावं, अशी काँग्रेसने केंद्र सरकारकडे मागणी देखील केलेली आहे। ज्या नेत्यानं आर्थिक संकटाचा अगदी कौशल्यानं सामना केला, ज्याची वाणी मृदू होती मात्र जे निर्णयात खंबीर होते, अशा डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय। अगदी काही वेळातच आता निगमबोध घाटावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील। भारतीय अर्थव्यवस्थेला उदारीकरणाची दिशा दाखवणाऱ्या, विकासाच्या वाटेवर नेणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व। माय मिस्टेक। क्या बोले सर? पीछे है सर? महासत्ता बनवण्याच्या कार्याचा ज्यांनी पाय रचला, त्या डॉक्टर मनमोहन सिंग यांना आता अखेरचा निरोप दिला जातोय। निगमबोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार थोड्याच वेळात केले जातील। जिथे मनमोहन सिंगांवर अंत्यसंस्कार होतील तिथं त्यांचं स्मारक उभारावं, अशी मागणी आता काँग्रेसनं केंद्र सरकारकडे केलेली आहे। एक निश्चयी प्रधान सेवक, ज्याची वाणी मृदू होती मात्र जो निर्णयात खंबीर होता, असं मनमोहन सिंग यांना त्यांचा अखेरचा प्रवास आता सुरू झालेला आहे।
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान राहिलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय. एक दूरदर्शी राजकारणी, सचोटीचा नेता, अतुलनीय उंची असलेला अर्थतज्ञ देशाने गमावलेला आहे. देशाचं सभ्य, सुसंस्कृत आणि विश्वासार्ह नेतृत्व हरपलं आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांना आता अखेरचा निरोप दिला जातोय. निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. अगदी प्रामाणिकपणानं मनमोहन सिंग यांनी देशाचं नेतृत्व केलं. त्यांची विनयशीलता आणि अर्थकारणाची जाण देशाला कायमच प्रेरणा देणारी आहे. ज्या नेत्यानं आर्थिक संकटांचा अगदी कौशल्यानं सामना केला, ज्यांनी देशाला प्रगतीची वाट दाखवली, अशा महान नेत्याला अखेरचा निरोप दिला जातोय. देशाच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलणारे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार होत आहेत. देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पावलं त्यांनी उचलली. देशाच्या अर्थव्यवस्थेचं नवं दालन त्यांनी खुलं करून दिलं. क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची कायम ओळख राहणार आहे. साध्या, सरळ आणि शांत स्वभावाचे डॉक्टर सिंग नामवंत अर्थतज्ञ म्हणून अगदी जागतिक स्तरावर ओळखले जात होते. एक धोरणी, हुशार अर्थतज्ञ, राजकीय नेतृत्व हरपलंय. देशाचे सभ्य, सुसंस्कृत, विश्वासार्ह नेतृत्व हरपलंय. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. डॉक्टर सिंग यांच्या निधनाचा शोक म्हणून 1 जानेवारीपर्यंतचे सर्व सरकारी कार्यालयांसह दूतावासातील राष्ट्रध्वज आता अर्ध्यावर ठेवण्याचं सरकारनं जाहीर केलेलं आहे. 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा देखील जाहीर केलेला आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं स्मारक उभारावं अशी मागणी देखील काँग्रेसनं केलेली आहे. सकाळी 9:30च्या सुमारास दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर तिथून त्यांची अंत्ययात्रा निघाली आणि आता निगमबोध घाटावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं देशाच्या विकास आणि प्रगतीतील योगदान कायम स्मरणात राहणार आहे. सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्यांबाबतची त्यांची बांधिलकी देखील अतूट होती. ज्या नेत्यानं देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया रचला, त्या सुसंस्कृत सभ्य नेत्याला अखेरचा निरोप दिला जातो. ज्यांच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणानं कोट्यावधी भारतीयांच्या जीवनात बदल घडून आणला आणि करोडो लोकांना गरिबीतून बाहेर काढलं, त्या महान नेत्याला अखेरचा निरोप दिला जातोय. दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार केले जात आहेत.
केंद्र सरकारनं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाचा शोक म्हणून 1 जानेवारीपर्यंतचे सर्व सरकारी कार्यालयांसह दूतावासातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्याचं जाहीर केलेलं आहे। 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या रूपात आपण सर्वांनीच विद्वत्ता, सभ्यता आणि विनयशीलतेचं प्रतीक असलेलं नेतृत्व गमावलंय। देशाच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलणारे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तर देशाचे अर्थमंत्री आणि 2 टर्म पंतप्रधान राहिलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय। एक दूरदर्शी राजकारणी, सचोटीचा नेता आणि अतुलनीय उंची असलेला अर्थतज्ञ देशानं गमावलाय। त्यांच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणानं कोट्यवधी भारतीयांच्या जीवनात बदल घडलेला आहे। देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पावलं उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचं नवं दालन खुलं करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता भारतानं गमावलाय। कोट्यावधी जनता त्यांना कायम अभिमानानं स्मरणात ठेवेल। ज्या नेत्यानं भारतीयांना अत्यंत कठीण काळात देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं आणि जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या मार्गावर नेलं, त्या डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय। विनम्रता, सौजन्य आणि विद्वत्तेसाठी ओळख असलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांना निरोप दिला जातोय। शासकीय इतमामात निगमबोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। सकाळी त्यांचं पार्थिव दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं, तेव्हा सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी तिथे दर्शन घेतलं आणि आता निगमबोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं स्मारक उभारावं अशी मागणी काँग्रेसनं केलेली आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्या संदर्भात केंद्र सरकारला पत्र देखील लिहिलेलं आहे। काँग्रेस पक्षासाठी तेजस्वी आणि प्रिय मार्गदर्शक होते अशा शब्दात सोनिया गांधींनी देखील श्रद्धांजली अर्पण केली आहे। त्यांनी देशासाठी गौरवास्पद कामगिरी केली असं देखील त्या बोललेल्या आहेत। उदारीकरणाच्या धोरणाचे जनक, यांची वाणी मृदू होती मात्र निर्णयात जे अतिशय खंबीर होते, परराष्ट्र धोरण क्षेत्रातील मुकुटमणी होते, ज्यांनी देशाच्या आर्थिक महासत्ता बनण्याच्या कार्याचा पाया रचला, अशा मनमोहन सिंगांना अखेरचा निरोप निगमबोध घाटावर दिला जातोय। अगदी थोड्याच वेळात अंत्यसंस्कार पार पडतील। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपण ताफा बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील निगमबोध घाटावर उपस्थित राहणार आहेत। अगदी थोड्याच वेळात मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। केंद्र सरकारनं 1 जानेवारीपर्यंत सर्व सरकारी कार्यालयासह दूतावासावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे। 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला आहे। भारताच्या सर्वसमावेशक आर्थिक विकासालाच ध्येयस्थानी ठेवणारे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात गुरुवारी रात्री निधन झालं होतं। दिल्लीतील निगमबोध घाटावर आता त्यांना अखेरचा निरोप देण्यात येतोय। सकाळी 9च्या सुमारास
डॉक्टर सिंग यांचं पार्थिव काँग्रेसच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं स्मारक उभारावं अशी मागणी आता काँग्रेसनं केलेली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या संदर्भात एक पत्र देखील केंद्र सरकारला लिहिलेलं आहे. काँग्रेसमधल्या सगळ्याच नेत्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मोतीलाल नेहरू रोड येथील निवासस्थानी जाऊन त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. आज सकाळी देखील काँग्रेस मुख्यालयात त्यांचं पार्थिव होतं, तेव्हा देखील अनेक सगळ्या क्षेत्रातील दिग्गज तिथे आलेले होते. सगळ्यांनी अंत्यदर्शन घेतलं आणि आता निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार